हे असं वाटणार होतं असं माहिती दिसतंय. बाबाला सगळं असतं. बघा रात्रीचे आता 3 वाजलेले आहेत आणि हे बघा काही सुविधा विचार न करता अत्यंत तल्लीन होऊन समर्पण भावनेने असतील साधनांमध्ये असतील त्या सुविधांमध्ये अत्यंत प्रसन्न चित्ताने आनंदाने ते चालतायत. हे माऊलीच्या दर्शनासाठी विठुरायाच्या दर्शनासाठी. ही खरं तर ह्या अध्यात्माची ताकद आहे. त्या अध्यात्माचं सिम्प्लिसिटी ज्याला म्हणतो आपण, किंबहुना एक अत्यंत निर्मल मनाने शुद्ध अंतःकरणाने आणि एक समर्पित भावनेने काम करण्याची वृत्ती याच ठिकाणी दिसते. अशा प्रकारची वृत्ती आपल्या आपल्या कर्मामध्ये आपल्या आपल्या असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे काम करतो त्या कामामध्ये जर अशी जर समर्पणाची वृत्ती, त्यागाची वृत्ती, असलेल्या सुविधामध्ये समाधान मानण्याची वृत्ती जर आम्ही जर घेतली तर ही वृत्ती यावी म्हणूनच आपण नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कृषी विभागाच्या वतीनं 17 तारखेला 31 दिंड्या त्या मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्या गावातील चला जाऊ गावाकडे सक्षम ग्राम निर्मितीसाठी निमित्ताने त्या गावात केलेला मुक्काम असेल किंवा मागच्या 21 वर्षामध्ये ज्या गावामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झाल्या त्या गावामध्ये ग्राम जयंतीचा उत्सव आपण 1 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान साजरा केला. तो सगळ्या गावातला आणि इतर सगळ्याच आपल्या प्रयोगशील आणि या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. मी आता शूटिंग जे काढलेलं आहे हे 3 वाजता. आम्ही अजून झोपलेलो नाही. काल दिवसभर साधारणतः आम्ही आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गव्हाणे साहेब, गव्हाणे महाराज, आळंदीकर ते पण माझ्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. ते माझ्यासोबत आता इथं आहेत. महाराज खरं तर शासनाची अधिकारी म्हणून काम करत असताना तुमच्या चेहऱ्यावरती थोडंसं लाईट कमी पडतोय, पण असू द्या, दिसताय तुम्ही. तुमचा मोबाईल जर लावला तर तुमच्या मोबाईलच्या निमित्ताने इकडे द्या. आपण बोला आता. खरं तर ही समर्पणाची भावना सगळ्यात जर आली, भारत मातेच्या प्रत्येक सुपुत्रामध्ये जर आली, मग तो कुठल्याही पदावर काम करू द्या, उच्च नीच काही भेदभाव विसरू नये. शिपायापासून तर ते फार कुठल्याही उच्चतम पदापर्यंत काम करत असलेल्या सगळ्या जर भावना जरी आली तर मला असं वाटतं की साधू संतांना स्वर्गची कल्पना जी आहे ती स्वर्गाची कल्पना प्रत्यक्ष मूर्तीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला वाटतं. तुमचं काय मत आहे? माझं मत तर असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांचा हा जो काही पालखी सोहळा आहे हा अभूतपूर्व असा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातून, भारतातून, नवे विश्वातून ज्ञानेश्वर महाराजांनी जसं आपलं मनोगत व्यक्त केलं, माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेन बुडी, किंवा संत नामदेव महाराजांचं जे मनोगत आहे की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, या उक्तीप्रमाणे जो काही आनंद आहे तो आनंद आपलं स्वरूप आहे आणि त्या आनंद प्रत्येकांना मिळाला पाहिजे. त्या आनंदाचे प्रत्येक जण अधिकारी आहे. त्यासाठी सर्वसामान्य माणसांना घेऊन, तळागाळातील सर्व मनुष्यमात्रांना घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी जे आपलं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या भेटीसाठी माऊली पंढरपूरला जात असते. या ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं काही वैशिष्ट्य असेल, ते वैशिष्ट्य असं आहे
की या पालखी सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त वृद्ध भाविक, म्हातारे भाविक, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत असला कसलाही भेद नाही. सर्वजण एकत्र येतात, सर्वजण मांडीला मांडी लावून बसतात, सर्वजण पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतात आणि भक्ती करत 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 आपला आनंद द्विगुणित करून वाढवतात. आपण पाहतो की आज जवळजवळ 10-11 लाख लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर चालले. आपणच या ठिकाणी मागच्या 15 दिवसापूर्वी हरिभक्त परायण म्हणायला हरकत नाही, कारण ते कपडे जरी घातले नसतील तरी हरिभक्त परायण महाराज मंडळींची जी काही मनोवृत्ती आहे, जी काही सेवा करण्याची वृत्ती आहे, ते आदरणीय पूजनीय सद्गुरू समर्थ शंकर बाबांचे भक्त असणारे आमचे गुरुबंधू भाऊसाहेब बराटे साहेब यांनी 15 दिवसापूर्वी आळंदीला आले आणि आळंदीला आल्याच्या नंतर साहेबांनी असं सांगितलं की आता ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला जातात. महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून, गावोगावातून अनेक संतांच्या पालख्या जातात. तर त्यांना माऊलींनीच जणू काही स्फुरण अंतःकरणामध्ये दिलं आणि त्यांनी सांगितलं की सद्गुरू शंकरबाबांचा जो ज्ञानामृत ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी प्रसाद आहे, राष्ट्रसंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे, वैकुंठवासी गीताचार्य तुकारामदादा यांची सार्वभौम ग्रामसभा पुस्तिका आहे, विचारधारा पुस्तिका आहे. खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांचे जे काही विचार आहेत ते विचार आजच्या काळामध्ये रुजवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण अभिनव उपक्रम या 2024 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये, जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये नवे किंबहुना महाराष्ट्रातील संपूर्ण साधू संतांच्या